ही मी बनवते साधी खिचडी गुजराती पद्धतीची। इथे मी कुकर तापत ठेवलाय आणि डाळ आणि तांदूळ धुवून स्वच्छ भिजत ठेवले होते आणि त्यामध्ये वरतून आता या मिरच्या तुकडे मोडून ठेवल्यात। जेव्हा तुम्ही खिचडी खायला घेता ना तेव्हा ह्या मिरच्या तोंडी लावायसाठी उपयोगी पडतात। इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरे आणि हा हिंग, अर्धा चमचा एवढा हिंग आणि ही मी आता फोडणी देते। ही आता फोडणी देऊन झालेली आहे। त्यामध्ये आता मी हे पाणी ओतते। हळद, चवीपुरतं मीठ। अशा प्रकारे हळद मीठ टाकल्यानंतर ढवळून याला म्हणजे झाकण मारून शिटी काढून घ्यायची। 4 शिट्या काढायच्या की मग झाली सोपी खिचडी एकदम। कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते। साधी आणि सोपी खिचडी झालेली आहे। अगदी साधी आणि सोप्या पद्धतीची आहे आणि पचायलाही हलकी। खिचडीसोबत पालक, टोमॅटो आणि बटाटा रस्सा भाजी ही पण गुजराती पद्धतीची आहे। मी चिरून सगळं धुवून एकत्र करून ठेवलं आहे आणि हा लसूण फोडणीसाठी। इथे मी पालक रस्सा भाजी आता फोडणीला देते। मोहरी, मोहरी तडतडली, जिरे, लसूण, हिंग। खमंग फोडणी झालेली आहे। त्यामध्ये आता हा मी पालक ओतते आणि हा पालक ओतल्यानंतर वाफेवर शिजू द्यायचा, नंतर पाणी टाकायचं म्हणजे बटाटा आणि भाजी छान शिजते। यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि धन्या जिऱ्याची पावडर, मीठ वगैरे टाकून शिजत ठेवणार आता ही वाफेवरच। नंतर त्यात पाणी ओतणार रश्शासाठी। आणि आम्ही म्हणजे गुजराती लोक त्यामध्ये गरम मसाला वगैरे वापरत नाही। मी वाफेवर अगदी म्हणजे झाकण मारून शिजवली। त्यामध्ये पाणी वगैरे काय ओतलं नाही। आता पाणी टाकणार मी शिजत आल्यावर आणि मग एक उकळी काढून गॅस बंद करणार। मी आता गॅस बंद केलाय। ही व्यवस्थित शिजली आहे। ही आता रस्सा भाजी आम्ही खिचडीसोबत खायला घेणार। रेडी आहे आपली गुजराती पद्धतीची सोपी खिचडी आणि त्याबरोबर पालक रस्सा भाजी, ताक, लोणचं, मिक्स लोणचं आणि हे गाजराची कोशिंबीर। वरून ही तूप सोडायचं असं थोडं खिचडीमध्ये। चला तुम्ही पण या जेवायला। कशी झाली नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा।